मला असं कळलं की इंद्रदेव इथे येऊन गेले. होय. तुमच्या दोघांमध्ये राग नाही राहिला, एकोपा झाला, याचा मला आनंद आहे. होय, मला बी. देवांचं राजा आहे तिथे, त्यासनी त्यांची चूक कळली, मग मी आभी समज विसरून गेले. पण त्यांना तुझ्यासाठी काहीतरी करावं असं निश्चित वाटणार. त्यासनी माझी काळजी वाटते हे खरं. इंद्रदेव, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. काय? काही नाही, राहू दे. पण तू सावध राहा. असं का म्हणला असं तुम्ही? काही नाही. नाही, तुम्ही मला सांगा जी. इंद्रदेव मनावर परिणाम करू शकतात. एक प्रकारचं संमोहनच आहे ते. देवी, 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 म्हाळसा नेवासेला प्रस्थान करण्यासाठी चालली आहे. हे होईल असं मला वाटलंच होतं. देवी, आता तुम्ही आणि प्रधानजीच तिला थांबवू शकता. परंतु हे तर इथे नाहीत. श्री खंडेराय कुठे आहेत? ते बानूकडे गेले आहेत. देवी, तुमच्या खेरीज तिला थांबवणार कोण? त्या माझा आत्ता ऐकतील असं मला वाटत नाही. असं नका म्हणू देवी, तुम्हीच तिला थांबवू शकता. तिने असं जाणं योग्य नाही असं मला वाटतं. देव गडावर आल्याशिवाय तिने कोणताही निर्णय घेऊ नये. तू सेवकांना बानूकडे पाठव. ही वार्ता श्री खंडेरायांपर्यंत पोहोचेल हे बघ. मी बोलते म्हाळसाशी. होय देवी. मला असं अजून तरी नाही वाटलं. कळणारही नाही. पण त्यांच्यासोबत कोणताही निर्णय घेताना पुन्हा पुन्हा विचार कर आणि मगच ठरव. पर आता तरी माझं भलं व्हावं असंच त्यासनी वाटत असेल. यात काहीच शंका नाही. पण त्यांचं प्रेम डोळस असेलच असं नाही. बानू, असं काही नाहीये ना की जे तू मला सांगत नाहीस? बानू, ते बाणाई, देवा, तुम्हासनी वार्ता द्यायला आलो. काय झालं? म्हाळसादेवी गड सोडून नेवाशाला चालल्यात.